श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करोत हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते. रोजच्या जीवनात खूप उपयोगी पडणाऱ्या 28 टिप्स नक्की पहा. यांचे पालन करणारा कधीच आजारी पडणार नाही. नंबर 1. बेंबीमध्ये तूप घातल्याने पोटदुखी व ओटीपोटात होणाऱ्या वेदना दूर होतात. किंचित ओवा पावडर किंवा बारीक ओव्याचे दाणे सुद्धा तुपात मिसळल्यास पटकन आराम मिळतो. 2. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात आधी मोबाईल चेक करणे थांबवा. यामुळे येणाऱ्या दिवसात आपली एकाग्रता कमी झालेली जाणवते. 3. कधीही अंघोळ करताना पटकन डोक्यावर पाणी घ्यायचे नाही, कारण पॅरालिसिस हार्ट अटॅक येऊ शकतो. पायावर, छातीवर, खांद्यावर पाणी टाकत आंघोळ करावी. नंतर डोक्यावर पाणी टाकावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही व चक्करसुद्धा येत नाही. 4. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि साफ नीटनेटके ठेवावे. जेवण झाल्यावर प्लेट टेबलावर ठेवू नये. 5. अन्न नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करूनच जेवावे. नंबर 6. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी महिलांनी सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत किमान अर्धा तास पायी चालण्याचा व्यायाम करावा. तसेच योनी मार्गात गुळगुळीतपणा येण्यासाठी प्रसूतीच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना दूध आणि उडदाच्या डाळीचे पाणी दिले जाते. तसेच आहारामध्ये दूध, हिरव्या पालेभाज्या, उकडलेली अंडी, फळे, पौष्टिक पदार्थ यांचे सेवन अवश्य करावे. नंबर 7. केस गळतीवर घरच्या घरी स्प्रे कसा बनवायचा? तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता, कोरफड आणि पाणी टाकून हे छान मिक्स करायचं आहे. यानंतरही गाळून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन ईचे 2 कॅप्सूल आणि रोजमेरी इन्सेन्शियस ऑइल 3 थेंब टाकावे. 3 ते 4 थेंब टाकून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि केस धुवायच्या आधी 1 तास आधी हा स्प्रे करा. त्यामुळे केस गळती थांबते. 8. वजन कमी होत नसल्यास सूर्यनमस्कार घाला. याने एका सेटमध्ये 14 कॅलरी जाळल्या जातात. त्यामुळे 12 ते 15 सेट रोज सकाळी करा. यामुळे वजन झटपट कमी होईल. 9. ताप आल्यास कांद्याचा रस तळपायाला आणि तळहाताला, पाठीला लावावा तर ताप उतरतो. 10. उपाशीपोटी कांद्याचा रस पिल्याने साखर कमी होते. नंबर 11. गुडघेदुखी, मुक्काम, सांधेदुखी मुळे सूज येणे, परत आणखी सुजलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावल्याने सूज कमी होते. नंबर 12. रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर 1 ग्लास कोमट पाणी पिल्याने किडनीचे कार्य सुधारत असते. नंबर 13. दररोज केस धुवत असाल तर ते थांबवा, कारण त्याने केस रुक्ष होतात आणि कोरडे पडू लागतात. केस गळती चालू होते. नंबर 14. बदाम, अक्रोड, लिंबू, भेंडी, ताजी फळे खाल्ली पाहिजेत. तसेच सकाळी थोडासा व्यायाम केल्याने हृदय मजबूत राहते. नंबर 15. पोटातील जंत मारण्यासाठी तांदूळ भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी ते गाळून पाणी पिल्याने पोटातील जंत लवकर मरतात. नंबर 16. जर तुम्हाला लवकर म्हातारी होऊ नये असे वाटत असेल तर रोजच्या जेवणामध्ये अद्रकाचा वापर करावा. नंबर 17. भूक लागत नसेल तर कोमट पाण्यामध्ये काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस मिसळून तो घ्यावा आणि त्यामुळे चांगली भूक लागू शकते किंवा लागते. नंबर 18. थायरॉईडची समस्या असलेल्या लोकांनी फास्ट फूडपासून पूर्णपणे दूर राहावे. या प्रकारचा अन्न सहसा भरपूर चरबी, मीठ आणि कॅलरीज समृद्ध असतात, जे थायरॉईडसाठी अजिबात चांगले नाही. नंबर 19. त्रिफळा ही एक औषधी वनस्पती आहे, जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सर्वात कमी वापरली जाते, पण ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्रिफळा जर वापरली तर सर्दी, खोकला, घसा, नाक बंद होणे यावर खूप प्रभावी ठरते. नंबर 20. बेंबीमध्ये किंवा नावेमध्ये तूप घातल्याने परिणामी चेहऱ्यावर दिसून येणारे मुरूम किंवा फोड हे सुद्धा दूर होतात. नंबर 21. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने, अर्धा लिंबू तसंच टाकून 2 चमचे तांदूळ टाकून 10 मिनिटे बारीक गॅसवर उकळून घ्या. ते पाणी गाळून थंड करून घ्या आणि यामध्ये तुम्ही जो वापरता तो शॅम्पू टाकून केस धुवून घ्या. यामुळे कोंडा होणार नाही. नंबर 22. आल्याची किंवा
आल्याची पाणी हे खूप गुणकारी मानले जाते. आल्याचे पाणी पिल्याने रक्त शुद्ध होते, तसेच त्वचेची चमक वाढते. चेहऱ्यावरील पिंपल्स, कोणतेही स्किन प्रॉब्लेम्स होत नाहीत. नंबर 23, महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी तुपाचा उपाय रामबाण आहे. सिद्ध होऊ शकतो. यासाठी काही थेंब तूप बेंबीसह आपल्या पोटाच्या भागावर लावून सुद्धा मसाज करावा. याने त्या पिरियड्समध्ये आराम मिळतो. नंबर 24, रात्री झोपण्यापूर्वी आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे पचन होत नाही. वजन वाढीचे समस्या निर्माण होत असतात. नंबर 25, दुधापेक्षा दह्यामध्ये कॅल्शियम हे जास्त प्रमाणात आढळून येते. नंबर 26, दह्याचे नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होत असतो. नंबर 27, पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर दालचिनी चघळल्याने किंवा पाण्यात टाकून पिल्याने फरक पडतो. चांगलाच फरक पडतो आणि आपल्याला फरक जाणवतो. नंबर 28, शरीरातील ताकद वाढवण्यासाठी दिवसभर फ्रेश राहण्यासाठी अंकुरलेले मूग आणि हरभरा यामध्ये काळी मिरी, आल्याचे तुकडे, सेंध, मीठ व लिंबू टाकून सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. नंबर 29, शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा दुप्पट प्रोटीन आणि दुधापेक्षा जास्त पोषक तत्व आढळतात. बदामासारखे पोषक तत्व आढळून येतात. यामुळे शेंगदाणा लागा गरिबाचे बदाम असे सुद्धा म्हटले जाते. नंबर 30, तुमचा घसा दुखत असेल किंवा अजिबात आवाज बसलेला असेल किंवा आवाज कर्कश येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक वेलची चघळून खाल्ल्याने आवाज सुधारण्यास मदत होईल. नंबर 31, जर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये एक मुठभर भाजलेले हरभरे म्हणजेच फुटाणे आणि थोडासा गूळ 15 दिवस खाल्ले तर तुमचे शरीर 5 पट मजबूत होते आणि वजनसुद्धा झपाट्याने वाढण्यास मदत होईल. नंबर 32, ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा. त्यानंतर बर्फाचा तुकडा मसाज करा. 20 मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम दूर होतात. नंबर 33, मैद्यापासून बनवलेले काही पदार्थ खाऊ नका. त्यामुळे बद्धकोष्ठता होते. तसेच 34 नंबर, 15 दिवस रोज डाळिंबाचे सेवन केल्याने पाय दुखणे दूर होते. तसेच रक्त वाढणे, हाडांचे दुखणे आणि हृदयरोग यांच्यावर डाळिंबाचा रस खूप फायदेशीर ठरला आहे. नंबर 35, जर खोकला आल्यास जिऱ्याचा काढा करून पिल्यास आराम मिळतो. 36, रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट दूध पिल्याने चेहऱ्यावर चमक येते. नंबर 37, त्रिफळा चूर्ण आणि गूळ समप्रमाणात घेऊन ते छान मिक्स करून घ्या आणि बारीक गोळ्या तयार करून घ्या आणि या गोळ्या रोज रात्री जेवण झाल्यानंतर चघळून खा. खाऊन झाल्यानंतर कोमट पाणी प्यायचं आहे. हा उपाय 3 महिने करायचा आहे. त्यामुळे केस गळणे बंद होते, लांब दाट मजबूत केस होतात आणि केसांचे आजार खूप कमी प्रमाणात होतात. 38, कॅफीन युक्त चॉकलेट खाणे शक्यतो टाळावे. चॉकलेटमधील घटकांमुळे आपल्यामध्ये संस्थेवर परिणाम होत असतो. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.